अशी जर तुम्ही उपवासाची थाळी बनवली ना, जे उपवास धरत नाहीत तेही देखील उपवास धरतील. नमस्कार, मी अनिशा. अनिशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादश स्पेशल उपवासाची थाळी बनवलेली आहे. यामध्ये आपण उपवासाचे गुलाबजाम, उपवासाची खीर, साबुदाणा खिचडी आणि उपवासाचे डोसे बनवलेले आहेत. डोशासोबत खायला बटाट्याची भाजी देखील बनवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण 2 रताळे घेतलेले आहेत. हे रताळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आपण आता त्याची साल काढून घेणार आहोत. रताळे मऊ असे उकडून घ्यायचे आहेत. रताळ्याची साल काढून घेतल्याच्या नंतर बारीक खिसणीने आपण हे रताळे खिसून घेणार आहोत. तुम्ही स्मॅश देखील करून घेऊ शकता, पण याच्यात गाठी राहणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे इथे मी खिसणीने खिसून घेत आहे. दोन्ही रताळे इथे मी खिसून घेत आहे. तुम्ही बघू शकता असं मऊ रताळा आपण खिसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. आता ही एकदाच आपल्याला टाकायची नाही, जशी लागेल तशी टाकायची. मी शेवटी तुम्हाला दाखवते किती मिल्क पावडर मला इथे लागलेली आहे. आता रताळ्याच्या साईजनुसार मिल्क पावडर कमी जास्त देखील आपल्याला लागू शकते. मिल्क पावडर टाकून घेतल्याच्या नंतर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ह्याचा आपल्याला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. थोडी थोडी करत त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने याचा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आपली शिल्लक राहिलेली आहे. आता गुलाबजामचा पाक आपण बनवून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटीन थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे. आता याचा आपण पाक बनवून घेणार आहोत. याचा एकदम एकतारी पाक नाही बनवायचा, आपल्याला थोडासा असा चिकटसर गुलाबजामला आपण जसा पाक बनवतो तसा पाक याचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. गुलाबजामचा पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. आता साईज तुम्हाला किती कमी जास्त करायची त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. मी या साईजमध्ये गोळे तयार करून घेतलेले आहेत. सर्व गोळे इथे आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. तेल इथे मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपण हे गोळे टाकून तळून घेणार आहोत. तेल खूप कडक गरम देखील आपल्याला करायचं नाही आहे, मिडियमच ठेवायचं आहे आणि थोड्या अर्ध्या मिनटानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने हे गोळे असे सुट्टे करून घ्यायचे आहेत. एकदम आपण झाऱ्या जर त्यात घातला तर हे फुटू शकतात. त्याच्यामुळे चमच्याच्या मदतीनेच आपल्याला कढईला चिकटलेले काढून घ्यायचे आहेत आणि एकदम मिडियम गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत. असा छान लालसर कलर आल्याच्या नंतर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला ते काढायचे आहेत. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे. आपला पाक कोमटच असतो, आपल्याला मग हे गुलाबजाम लगेच कोमट पाकात टाकून घ्यायचे आहेत. सर्व गुलाबजाम या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. मस्त असे उपवासाचे गुलाबजाम आपले तयार आहेत. त्यानंतर दुसरा पदार्थ आपण उपवासाचे डोसे बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी भगर, काही ठिकाणी याला वरई देखील म्हणतात, ती घेतलेली आहे. पाव वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं चांगला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे हे मिक्सरला आपलं बारीक होऊन जाईल. 2 मिनटं हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. या पद्धतीने याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता एका मोठ्या वाटीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. इथे मला सर्व लागत नव्हतं तर मी अर्ध सारण घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 1 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे, पण पाणी आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत.
गुठळ्या होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण 1 वाटी पाणी आपल्याला लागतं, पण थोडं थोडं करत आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. नंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत. म्हणजे 10 मिनिटं छान मुरतं. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. इथे कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. अर्धा चमचा मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर इथे जिरे टाकले तरीही चालेल. आणि 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याचे बारीक फोडी करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथे 1 मोठा चमचा भरून मी शेंगदाण्याचं कूट म्हणजे असं जाडसरच कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीला छान अशी चव येते. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. तोपर्यंत डोश्याचं पीठ देखील इथे 10 मिनिटं मुरलेलं आहे. मला थोडंसं घट्टसर वाटत आहे तर थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण याचे डोसे बनवून घेणार आहोत. इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. त्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे. तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता. आणि पळीच्या मदतीने याचा आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. करताना थोडं आपल्याला जपून करायचं आहे. आता खालच्या साईडने मीडियम गॅसवर आपण हा डोसा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. एखादा मिनिट खालच्या साईडने भाजून झाल्याच्या नंतर आता हा डोसा आपण पलटी करून घेणार आहोत आणि या साईडने देखील चांगला भाजून घेणार आहोत. इथे आपला डोसा तयार झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया. याच पद्धतीने मी राहिलेले डोसे करून घेत आहे. त्यानंतर तिसरा पदार्थ आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 उकडलेलं बटाटा टाकून घ्यायचं आहे. इथे मी बटाटे आधीच उकडून ठेवले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. मिक्स करायचं आहे. इथे तुपाच्या ऐवजी देखील तुम्ही तेलाचा वापर करू शकता. त्यानंतर मोठा अर्धा चमचा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमची खिचडी चिकट अशी होते. मोकळी सळसळीत खिचडी होण्यासाठी इथे आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपली खिचडी मोकळी होते, चिकटसर अशी होत नाही. त्यानंतर इथे 1 मोठी वाटी साबुदाणा भिजून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. रात्रभर मी साबुदाणा भिजून घेतलेला आहे. तो आपण यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आता याची आपण एक वाफ काढून घेणार आहोत. कमी गॅसवर वाफ काढायची आहे. 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेतल्याच्या नंतर झाकण काढून आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यानंतरच यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. आणि कूट देखील खूप बारीक असा करायचा नाही, थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसर असंच कूट मी ठेवलेलं आहे. 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कितपत आवडतो त्यानुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या. साबुदाणा खिचडी इथे आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण रताळ्याची खीर बनवणार आहोत. इथे मी 2 रताळे घेतलेले आहेत. त्याच्या दोन्ही साईडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही रताळे उकडून देखील त्याची खीर बनवू शकतात. इथे मी रताळे खिसून त्याची खीर बनवणार आहे. आता हे रताळ्याचं साल आपण काढून घेणार आहोत. साल काढून घेतल्याच्या नंतर एकदम बारीक खिसणीने आपल्याला हे रताळे खिसून घ्यायचे आहेत. बारीक खिसणीने खिसल्यामुळे काय होतं, आपले रताळे पटकन शिजले जातात. त्याच्यामुळे बारीक खिसणीनेच इथे आपण खिसून घेणार आहोत. दोन्ही रताळे इथे मी खिसून घेत आहे.
हा खीस आपला असा लालसर पडायला लागतो, त्याच्यामुळे यामध्ये लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने हा खीस आपल्याला धुवून घ्यायचा आहे. पहिल्या पाण्यातून हा खीस मी चांगला पिळून काढला आहे. परत हे दुसरं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि या पाण्यातून देखील आपण हा खीस चांगला पिळून काढणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. या पद्धतीने चांगला असं पिळून आपल्याला काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी खीस चांगला पिळून काढत आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की हा खीस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. खीसमध्ये पाणी जर नसेल तर हा चांगला मोकळा सळसळीत तयार होतो. कढईला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि हा खीस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे हा कढईला चिकटत नाही. चमच्याने आता आपण हे हलवून घेणार आहोत. गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे. 1 ते 2 मिनटं हा खीस आपण चांगला भाजून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटं झाल्याच्या नंतर इथे मी छोटे 2 चमचे भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. भिजलेला साबुदाणा टाकल्यामुळे आपल्या खिरीला छान अशी टेस्ट येते आणि खीर आपली दाटसर तयार होते. साबुदाणा देखील याच्यातच आपण एखादा मिनिट भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. इथे टोटल 3 वाटी मी दूध यामध्ये टाकलेलं आहे. थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. हा खीस शिजण्यासाठी देखील थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे दूध थोडं मी जास्त टाकले. आणि ही खीर आहे ना, जास्त अशी घट्टसर आपल्याला शिजवायची नाही आहे, कारण हे थंड झाल्यावर घट्टसर होती. त्याच्यामुळे मिडियम अशीच आपल्याला ठेवायची आहे. 2 मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता गोडीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात. परत एक 2 ते 3 मिनटाची आपण उकळी काढून घेणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा आणि रताळ्याचा खीस चांगला शिजला जाईल. अजून 2 ते 3 मिनटाची इथे मी उकळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत. तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकू शकतात. आता मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे. वेगळ्या पद्धतीने ही रताळ्याची खीर आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे. उपवासाचे गुलाबजाम, खीर, डोसे, बटाट्याची भाजी सर्व आपण तयार केलेलं आहे. तुम्ही आजच्या उपवासासाठी काय काय केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.